मराठवाड्यातील बालविवाहाचं भीषण वास्तव हे समोर आलेलं आहे। शेकडो अल्पवयीन चिमुकलींच्या पोटामध्ये गर्भ वाढत असल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 453 अल्पवयीन मुलींची डिलिव्हरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। संभाजीनगरमध्ये दररोज एका अल्पवयीन मुलगी ही सध्या बाल जन्म देत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या बालविवाह संदर्भातील आकडेवारीवरती देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। संभाजीनगर तालुक्यामध्ये 35 बालविवाह झालेले आहेत। कन्नड तालुक्यामध्ये 37, गंगापूर तालुक्यामध्ये 4, सिल्लोड तालुक्यामध्ये 86, खुलताबाद तालुक्यामध्ये 8, पैठण तालुक्यामध्ये 170, वैजापूर तालुक्यामध्ये 96 अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिलेला आहे। तर सोयगावमध्ये 12 अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिलेला आहे। फुलंब्रीमध्ये 5, 18 वर्षाचा खाली जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यानी उद्भवणारे धोके भरपूर आहेत। बऱ्याचदा प्रसूती दरम्यान अतिरक्तस्राव, त्यानंतर सिझेरियन सेक्शनचे प्रमाण वाढते आणि पूर्ण वाढ न झाल्यामुळे बाळाची वाढ पूर्ण होत नाही आणि आईला होणारा त्रास खूप असतो। तर अशा प्रेग्नन्सी न राहण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत, त्यानुसार प्रेग्नन्सी राहायला नाही पाहिजे। पण क्वचित बरेच जण आपल्याकडे येत असतात, तर त्यासाठी आम्ही पॉक्सोच्या अंतर्गत त्यांची नोंद करत असतो आणि जेवढं होईल तेवढे त्यांची सुलभ प्रसूतीचा प्रयत्न करतो। पण प्रयत्न असाच राहायला पाहिजे की प्रेग्नन्सी ही 19 वर्षानंतरच राहायला पाहिजे। कमी वयामध्ये गर्भधारणा होते आणि अशा कारण स्वतःच अल्पवयीन आहेत, स्वतः शारीरिकरित्या कमजोर आहेत आणि अशा वेळेस जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर होणारं बाळ पण कुपोषित पैदा होतो। ह्या मुली स्वतःही कमजोर होतात आणि त्यांच्या मनावर त्याचा एक निगेटिव्ह परिणाम होताना आम्हाला दिसून येतंय। आमच्या माध्यमातूनही आम्ही खूप प्रयत्न करतो की गावाखेड्यामध्ये घरोघरी जाऊन आमची सर्व यंत्रणा या सर्व ह्याच्यावर काम करत आहे आणि ह्याच्यामुळे जनजागृती करायचा अनेक प्रयत्न केले जातात की बालविवाह होऊ नये।